मतदारसंघातील उमेदवार आहे आणि सोमनाथ जनार्दन साळुंखे हे असणारे ग्रॅज्युएट मतदारसंघातील पुणे विभागातील उमेदवार. या निवडणुका एक अजेंडा घेऊन आम्ही असं या ठिकाणी लढतो. विधानसभेमध्ये उमेदवारी मिळाली, जिंकलो नाही म्हणून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ किंवा इथल्या असणारे इतर याच्यामध्ये करावं अशा पद्धतीचे असणारे उमेदवार आम्ही काही दिलेले नाही. त्या संबंधित शिक्षण क्षेत्रात असेल त्यांचा संबंध म्हणजे सम्राट शिंदे यांचा शिक्षण विभागाशी फार मोठा संबंध आहे, शिक्षकांशी फार मोठा संबंध आहे आणि म्हणून त्यांना असणारा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. तीच परिस्थिती इथला असणारा सोमनाथ जनार्दन साळुंखे यांची आहे की ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये आणि त्याच्याचबरोबर हा जो ग्रॅज्युएट बाहेर पडतो, काही जण सर्व्हिसला लागतात, काही जण सर्व्हिसला लागत नाही. आम्ही असताना मानतोय की इथला असणारा एक पॅराडियम शिफ्ट होणं याची असणारी गरज आहे असं त्या ठिकाणी मानतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आता आपण असताना पाहिलं की पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत त्याला पोहोचायचं असेल 32 ते 34 वर्ष त्याला लागतात. त्याच्या अगोदर तो असणारा पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत पोहोचत नाही. लकी असेल तर तो 32 ते 34 पर्यंत पोस्ट कंप्लीट करतो, नाही तर त्याला अजूनही 3-4 वर्ष थांबावी लागतात, ॲडमिशन मिळत नाही, तशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या पूर्ण ग्रॅज्युएट आणि शिक्षण असं दोन्ही बघितलं तर संबंधित आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता जो माणूस किंवा विद्यार्थी 32 किंवा 34व्या 32 किंवा 38व्या वर्षी असणारा पोस्ट ग्रॅज्युएट होतो, त्याचं अर्ध आयुष्य संपलेलंच असतं, त्याचं ऐन उमेदीचं वर्ष असं गेलेलंच असतं त्यासाठी यायचं. त्याच्यामुळे आता नवीन व्यवस्था आणणं हे गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मानतोय. आता अनेक विद्यार्थी आपण असं बघतो की MPCC साठी, UPCC साठी किंवा इतर अलाइड सर्व्हिसेससाठी क्लासेस जॉईन करतात, परीक्षेला जॉईन करतात आणि शासनाने फसवण्याच्या दृष्टिकोनातून 36 वर्ष वय होईपर्यंत त्याला सगळं परीक्षेला बसता येतं ही मुभा दिली आहे, सूट दिली आहे. हे मी म्हणतो पूर्णपणे त्या विद्यार्थ्यावरती एका प्रकारचा फ्रॉड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. जे काही सिलेक्शन पॅनल असतं ते सिलेक्शन पॅनल हेच म्हणतं की 36 वर्षाच्या माणसाला आपण जर सिलेक्ट करायचं झालं तर त्याच्या ऐन उमेदीचे वर्ष गेलेली आहेत, तो आता शासनावरचा बर्डन राहणार आहे, त्याच्यापेक्षा त्याला न घेतलेलं बरं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे 36 वर्षापर्यंत परीक्षेला बसता येतं असं जे गाजर शासनाने दिलेलं आहे त्याच्याऐवजी किती अटेम्प्ट देता येतील याला असणाऱ्या मर्यादित असल्या पाहिजे. कुठेतरी तो तरी मोकळा झाला पाहिजे की मी आता असणाऱ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला इतर गोष्टी काहीतरी कराव्या लागतील. तो मोकळा होतो आणि तो मोकळा झाला तर ऐन उमेदीत मोकळा झाला तर तो नव्या व्यवस्थेमध्ये स्वतःच काही ना काहीतरी त्या ठिकाणी करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणतोय की त्या सगळ्या दोन्ही दृष्टिकोनातून इथला सर एक पॅराडाइम शिफ्ट होणं हे महत्वाचं आहे. आम्ही सुचवतोय की 10वी नंतर 12वी नंतरचे पण 4 वर्ष म्हणजे तो ग्रॅज्युएट होतो, त्याच्यानंतर 2 वर्ष मग तो असताना पोस्ट ग्रॅज्युएट होतो, त्याच्यातली मग अजून 3-4 वर्ष झाली तर तो MPhil होतो आणि MPhilच्या नंतर मग त्याला असताना रिसर्चसाठी पुन्हा एक 7-8 वर्ष लागते. 45वी त्याची निवडून जाते, त्याचाही त्याला फायदा नाही आणि देशालाही त्याचा असणारा फायदा नाही. आणि म्हणून आम्ही असं सुचवतोय की 10वी नंतर त्याचं ब्रांचिंग झालं पाहिजे. 10वी 12वी
मध्ये त्याचं 10वी ब्रांचिंग झालं की 12वी पर्यंत तो जातो आणि 12वी झाल्यानंतर तो असताना स्पेशलायझेशनच्या कोर्सला निघून जातो. तो 12वी नंतर स्पेशलायझेशनच्या कोर्सला निघून घेतला. आताचे असणारे 4 वर्ष आपण असणारे धरले तर तो 20व्या किंवा 22व्या वर्षी स्पेशलाइज होऊन त्या ठिकाणी बाहेर पडतो. फर्दर स्टडीज त्याला करायचे असेल तर त्याला करता येतात. पण उमेदीचं त्याचं आयुष्य जे आहे ते आपण शिक्षणामध्ये त्याचं बर्बाद करत नाही तर ते प्रोडक्टिव्हमध्ये त्याचं वापरलं गेलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून आम्ही असं म्हणतोय की शिक्षण क्षेत्रामधली असणारी ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी मोठ्या प्रमाणात असणारं पुनर्बघण्याची गरज आहे, पॅराडियम शिफ्ट करण्याची गरज आहे. आणि म्हणून हे निवडणुका लढवतोय असं आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतोय. त्या सगळ्यांच्या लढायचं म्हणून लढतोय असं नाही. तर इथे नवी जनरेशन जी आहे या नव्या जनरेशनला आज ज्याला आपण असताना म्हणतोय की पूर्वी टायपिंगची त्याला असणारी गरज होती. 70-80च्या कालावधीमध्ये टायपिंग हा सगळ्यात महत्वाचा असणारा होता. आत्ताच्या ह्याच्यामध्ये IT हा सगळ्यात महत्वाचा झालेला आहे. त्याच्यामुळे हा जो नवीन विद्यार्थी जो आहे या नव्या विद्यार्थ्याला ITची जोड देणं हा सगळ्यात महत्वाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. तो मोबाईलशी खेळतो, मोबाईल मधल्या ऍप्लिकेशनशी तो असताना खेळतो. आता त्याला असं त्या मोबाईल मधल्या ऍप्लिकेशन्स डेव्हलप करणं, त्याचं इंटरचेंजेबिलिटी आणि यूज करणं याची आम्ही असं गरज त्याच्यामधलं मानतोय. तरच आपण असताना जगाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये बरोबरीने येऊ किंवा त्याच्या जवळपास कुठेतरी राहू अशी असणारी परिस्थिती आहे. नाही तर आपल्याला आता जर दिसतंय की BAची डिग्री घेणारा याला आता कोणी विचारत नाही. अनलेस BAची डिग्री घेऊन तो असताना पुढचं प्रोफेशनलिझम मध्ये गेला तरच त्याला असताना परिस्थिती अशी आहे असा भाग त्या ठिकाणी आम्ही असताना मानतो. त्याच्यामुळे हा शिफ्ट होणं गरजेचं आहे. म्हणून ह्या निवडणुका आम्ही असताना लढतो. दुसरं महत्वाचं आहे की 2006 साली लढून हे जे खाजगी संस्था आहे या खाजगी संस्थांवरती नियंत्रण आलं पाहिजे, शासनाचा कंट्रोल आला पाहिजे. आणि म्हणून एक विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं ज्याचं नाव आहे महाराष्ट्र प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इंटू ब्रॅकेट into bracket reservation of seats for admission for scheduled caste, scheduled tribe, denotified tribe, nomadic tribe and other backward classes. या कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 5 आणि 6 प्रमाणे शासनाने जे आहे ते आरक्षण ग्रांट केलं आणि आरक्षण ग्रांट करून त्यांनी 50% आरक्षण दिलं. कॅटेगरी वाईज दिलं त्याने किती त्याचा चार्टही आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी आपल्याला वाचून दाखवतो तो चार्ट. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांना असणारा 13%, शेड्यूल ट्राईब यांना असणारा 7%, डिनोटिफाईड ट्राईब A यांना असणारं 3%, नोमॅडिक ट्राईब B यांना असणारं 2.5%, नोमॅडिक ट्राईब C यांना असणारं 3.5%, नोमॅडिक ट्राईब D यांना असणारं 2%,
आणि अदर बॅकवर्ड क्लासेस यांना असताना 19% असं मिळून 50% आरक्षण झालं. कायद्याने हे मंजूर केलं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने असताना पत्र काढलं 24 जून 2006 आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहिल्याच पॅराग्राफ मधलं शेवटच्या 3 ओळी, पहिल्याच पॅराग्राफ मधल्या शेवटच्या 3 ओळी दिनांक 24 जून 2007 अन्वये विधिनिष्ठ करण्यात आलेल्या आरोग्य विज्ञानातील व्यवसायातील अभ्यासक्रमांसाठी मंजूर प्रवेश संख्या 25% इतकाच असतील असे निर्देश देण्यात येत आहे. म्हणजे 50% असेंब्लीने दिले आणि या पत्राप्रमाणे 50%चे 25% करण्यात आले. हे 25% केल्यामुळे एकंदरीत जो लॉस आहे तो लॉस फार मोठा आहे. ओबीसीचा जो लॉस आहे तो फार मोठा आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये मेडिकलच्या सीट्समध्ये, इंजिनिअरिंगच्या सीट्समध्ये, डिझायनिंगच्या सीट्समध्ये, आर्किटेक्टच्या सीट्समध्ये, MBAच्या सीटमध्ये, चार्टर्ड अकाउंटंटच्या याच्यामध्ये, IT सेक्टरमध्ये आणि अजून अलाइड सेक्टर जे आहेत या मिळून प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमधून 5 लाख आरक्षणाच्या जागा कमी झाल्या या फक्त एका पत्रामुळे. आमचा विधान परिषद लढण्याचा जो अजेंडा आहे त्यामध्ये निवडून आलो बाहेर जसं आम्ही गोंधळ घालतोय हे परिपत्रक विड्रॉ करा म्हणून, तसाच गोंधळ आम्ही असताना विधानसभेमध्ये सुद्धा घालू, विधान परिषदेमध्ये घालू. आणि ते बेकायदेशीर पत्र जे आहे विधानसभेने एकदा दिलं तर विधानसभाच काढू शकते, सरकार काढू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सरकार फक्त विधानसभा जे मंजूर करतं ते अंमलबजावणी करण्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे हे बेकायदेशीररित्याने 5 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून जे मोकलेलं आहे तो आम्ही मिळवून घेण्याचा असताना त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करू. तेव्हा आम्ही हा आरक्षित वर्ग जो आहे या आरक्षित वर्गाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा GR काढणाऱ्यामध्ये काँग्रेसचा हात आहे, राष्ट्रवादीचा हात आहे, सेनेचा हात आहे, BJPचा सुद्धा हात. त्याच्यामुळे या परिपत्रक काढण्याच्या पाठीमागे सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे. किंवा यांना जर मतदान दिलं तर दरवर्षी पुन्हा येणाऱ्या 6 वर्षापर्यंत 5 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी असताना शिक्षणाचा प्रोफेशनल एज्युकेशन पासून मुक्तील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आरक्षित वर्गाने आमच्या पाठीमागे उभं राहावं अशी विनंती आम्ही असं त्यांना करतो. दुसरा महत्वाचा, मध्यंतरी मराठा समाजाचं असताना आंदोलन झालं. सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर त्याची तीव्रता अधिक वाढली अशी असणारी परिस्थिती आहे. आंदोलनकर्त्यांची मागणी होती की तो ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज टाकून त्याला ताबडतोब हिअरिंग करून घ्या, निकाल करून घ्या. हायकोर्टाचा निकाल हा तशाचा तसा राहील ही त्यांची असणारी मागणी होती. त्या आंदोलनकर्त्यांना तोंड देता येत नाही म्हणून त्यांनी असं एक गाजर दिलं. गाजर काय दिलं तर 16% आरक्षण जे मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं
हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला फ्रीशिप आणि स्कॉलरशिप मिळेल असा GR त्यांनी काढलाय की ज्याला आम्ही असताना पाठिंबा देतो. त्याही वेळेस माझी मागणी ही होती की 16% जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेलं आहे. ते एका दिवसात सुद्धा निकाल निघू शकतो किंवा 10 वर्षात सुद्धा निकाल येऊ शकत नाही. तेव्हा त्या निकालाची वाट बघण्यापेक्षा यावर्षी ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलेलं आहे त्याला हा GR लागू करावा. त्याच्यामध्ये फक्त असणारे एकच दुरुस्ती करावी लागेल की 16% आरक्षणाबरोबरच यावर्षी ज्यांचे ॲडमिशन झाले असे असणाऱ्या मराठा विद्यार्थ्याला सुद्धा हा GR लागू होईल. एवढीच फक्त दुरुस्ती करण्याची गरज आहे. तरतूद अगोदर केलेली आहे. या सर्व छावा ज्या संघटना आहेत त्याच्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आहे, जिजाऊ ब्रिगेड आहे, या सगळ्या संस्थांना माझं असणारं आव्हान आहे का श्रीमंत मराठा तुम्हाला जगू देणार नाही, तुमचा आरक्षणावरती योग देणार नाही. शिक्षक मतदारसंघातले असणारे उमेदवार सम्राट शिंदे, प्राध्यापक सम्राट शिंदे आणि ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये असणारं प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांना आपण असणारं मतदान जर केलं तर हे दोन्ही प्रश्न विधानसभेमध्ये आम्ही लावून करू आणि गरीब मराठा ज्याचं निश्चितपणे अडचण आहे, शिक्षणाची अडचण आहे, इतर गोष्टींची असणाऱ्या अडचणी आहेत, त्याला कुठेतरी मार्गी लागायला सुरुवात होईल. आणि म्हणून जे शिक्षक आणि ग्रॅज्युएट मतदारसंघ बिना अजेंड्याशी लढत होते, आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अजेंडा त्याच्यातला असायला सुरुवात केला आहे. आणि याही निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्या अजेंड्याच्या जोरावरती असणारा लढल्या गेला पाहिजे. तो अजेंडा आम्ही असणारा इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि म्हणून शिक्षक आणि ग्रॅज्युएट या दोघांनीही उमेदवाराकडे बघा, उमेदवाराचा अजेंडा बघावा आणि मतदान करावं हे आव्हान मी असताना करतो. आपण आता विचार. कर्करोग, हृदयरोग, ब्रेन ट्यूमर, मधुमेह, ब्लड प्रेशर, पॅरालिसिस, लकवा, वाढते वजन, स्थूलपणा, संधिवात, कोलेस्ट्रॉल, जुनी सर्दी, खोकला, अस्थमा, दमा, चामड्याचे स्किनचे आजार, किडनी स्टोन, पोटाचे आजार, अल्सर, कावीळ या सर्व आजारांवर आयुर्वेदिक रामबाण उपाय. रेंटस नोवा, कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही.